मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत। पाहुयात आजच्या ठळक बातम्या। तमाम मुरबाडकरांसाठी ज्या व्यक्तिमत्वानं देवत्व स्वीकारलेलं आहे, भक्त आणि देवाचं नातं यामध्ये काही वेगळं पण राहिलेलं नाही आहे। लग्नाच्या मोहल्यावर असताना जंगलात जाऊन कुष्ठरोग्यांची सेवा करायची आहे, हा विचार जेव्हा डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या मनामध्ये साहेब आला ना, तेव्हा मंद आमटे यांनी सरळ सरळ होकारार्थी मान हलवली, म्हणून ते जोडपं अजरामर झालं। आज मनोजी देसले साहेब आपल्या नेतृत्वावर ठाम विश्वास ठेवून या जागतिक आदिवासी दिन आहे। हा जो घटक आदिवासी जो आहे तो अतिशय प्रतिकूल जीवन जगत असतो। सर्व कष्टाची कामं यांच्या जीवनात येतात आणि अशा विभागामध्ये मनोज देसले, मानसी देसले या लोकांचं काम करतात आणि यांना जी काही व्यायामशाळा बघितली आम्ही, जो काही सभागृह बघितला, जे काही मंदिर बघितलं, अशा मूलभूत सेवा आदिवासींना मला वाटतंय तालुक्यात नाही, राज्यात नाही, कुठे देशात नसेल झालं तितकं या लांबाच्या वाडीमध्ये घडून आणण्याचा पराक्रम या दाम्पत्याने मनोज देसले आणि मानसी देसले यांनी केलेला आहे। आदिवासी बहुल असणाऱ्या लांब्याच्या वाडीमध्ये जे डिजिटल समाज किंवा इतर रस्ते आज उद्घाटन करण्यात आले, काय लोकार्पण करण्यात आले, काय सांगायचं? आज जागतिक आदिवासी दिनाच्या प्रथम मनापासून सगळ्या बांधवांना, आदिवासी बांधवांना आणि सगळ्या जनतेला मी शुभेच्छा देतो। खरं म्हणजे आमच्या देसले उपनगराध्यक्ष होत्या आणि त्यांनी जे काम केलं आहे ते आदिवासींना जे मनात नसेल त्याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला। एक वेगळ्या विचारातून आता हे समाज मंदिराचं आलं, समाज मंदिराची रचना ही एखाद्या म्हणजे खाजगी एखाद्या प्रॉपर्टीसारखी केलेली आहे आणि अशा पद्धतीने जर कामं झाली तर नक्कीच आदिवासी समाजाला सुद्धा एक वेगळा दिलासा मिळतोय। नक्कीच एक चांगल्या विचारातून काम केल्यामुळंच आज या दिनाचा औचित्य त्यांनी साधून उद्घाटनाचाही कार्यक्रम ठेवला। त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि देसले ताईंना शुभेच्छा देतो।